आज राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। ढाक्कूमाकूमच्या तालावर गोविंदा थिरकणार आहेत। उंचाच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झालेली आहेत। मुंबईसह राज्यातील गोविंदा पथक मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत। गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय, ढाक्कूमाकूम अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे। उंच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आज पाहायला मिळणार आहे। उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाली आहेत। नक्कीच नीलम, आपण बघतोय की आता मी आहे दादरच्या आयडियल येथील दहीहंडी जवळ। ही दहीहंडी जी आहे ही महिलांसाठीची विशेष दहीहंडी आहे। गेले अनेक वर्ष ही दहीहंडी इथे सुरू असते। अजून इथे महिला पथक जे आहे ते यायला आता सुरुवात झालेली आहे। अजून इथे महिला पथक दाखल झालेले नाही आहेत, मात्र काही क्षणात महिला पथक इथे दाखल होतील। दहीहंडी जी आहे ती देखील इथे लावलेली पाहायला मिळते। एकंदरीतच उत्साहाचं वातावरण आहे। गाणी देखील सुरू झालेली आहेत। गोविंदा रे गोपाळा अशा पद्धतीने घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे आणि आत्ताशी लोक बघण्यासाठी जमायला लागलेत। मात्र ही जी दहीहंडी आहे ही साधारण 10 वाजेपर्यंत फुटते, त्यामुळे आता महिला पथक हळूहळू इथे दाखल होतील आणि त्यानंतर एक एक जण आपलं प्रात्यक्षिक जे आहे ते करून दाखवतील। त्यानंतर नेमकं ही दहीहंडी कोण फोडतंय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि विशेष ठरणार आहे, कारण दरवर्षीप्रमाणे ही दहीहंडी महिलांची स्पेशल दहीहंडी म्हणून मानली जाते आणि ही दहीहंडी कोण फोडतंय हे बघण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात। त्यामुळे ही दहीहंडी नेमके कोण फोडणार हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर या दहीहंडीला 5 ते 6 थर लागू शकतात। खाली देखील ज्या पद्धतीने आपण बघतोय की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी जी आहे ती हळूहळू करण्याचा तयारी करायचं सुरू आहे। अजूनही पूर्णपणे तयारी झालेली नाहीये, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी मात्र मंडळांतर्फे घेतली जाते। हे देखील बघणं यावेळी विशेष ठरणार आहे, कारण दरवर्षी यामध्ये अनेक गोविंदा असतात, ते जखमी होतात, अनेकांना जीव गमवावे लागले, तर अनेक जण अपंग देखील झालेले आहेत या सगळ्यामुळे। त्यामुळे कडक जे नियम आहेत ते पाळण्याचं जे सूचना आहेत त्या सरकारतर्फे देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज हा दिवसभर दहीहंडीचा उत्सव आणि उत्साह कसा असेल हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आज पाऊस देखील आहे, त्यामुळे पावसाचा जोर देखील तोपांनंतर वाढेल आणि दहीहंडीला आणखीन मजा येईल असं देखील गोविंदांकडून सांगण्यात येत आहे। नीलम जी, नक्कीच या दहीहंडीच्या उत्सवाकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।